त्याच्या मागचं सगळं खर्च बघितला, काय आहे, कसा खर्च केला इंदिरा गांधींनी. समाजवादी बघितलं आपण, गांधीवादींचं काय म्हणणं होतं, आंबेडकरांचं काय म्हणणं होतं, बरोबर. राष्ट्रवादी समाजवाद म्हणजे काय, सगळ्या गोष्टी आपण शिकल्या, बरोबर. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी तुम्हाला आज मी घेऊन जाणार आहे जे प्रियांबलचे उद्दिष्ट आहे, प्रियांबलचे जे उद्दिष्ट आहे ते आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे की काय उद्दिष्ट आहे. बघा, जो पहिला उद्दिष्ट आहे विद्यार्थी तो आहे न्याय, ठीक आहे. दुसरा जो उद्दिष्ट आहे विद्यार्थी तो आहे स्वातंत्र्य. तिसरा जो उद्दिष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे समानता. आणि चौथा जो आहे तुमच्याकडे बंधुता, हे बंधुता. आज तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ काय. आपल्या देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ काय विद्यार्थी मित्रांनो, या चार गोष्टी. आपल्या देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ काय विद्यार्थी मित्रांनो, या चार गोष्टी आहेत. आपल्या देशाचे आधारस्तंभ किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. कोणते आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याला आपल्या देशाचे काय म्हणतात, उद्दिष्टे. उद्दिष्ट म्हणजे काय, जे भविष्यामध्ये परिपूर्ण करायचे आहेत, भविष्यामध्ये काय ते परिपूर्ण करायचे आहेत अशा गोष्टी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाच्या लोकशाहीचे काय ते आधारस्तंभ आहे. पण कोणत्याही देशाची लोकशाही जर डिपेंड करतं तर त्या देशामध्ये असलेला मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन, त्या देशामध्ये असलेलं मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन. म्हणून आपल्या देशाला कधी मध्ये तरी हिंदू राष्ट्र म्हणतात, पण हिंदू राष्ट्र नाही आहे, बरोबर. आपल्या देशाचे लोकशाहीचे पिलर कोणते आहेत, हे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. मग मला सांगा, तुमच्या संविधानाचे पिलर काय हो, तुमच्या कॉन्स्टिट्यूशनचे पिलर काय, संविधानाचे पिलर काय सांगा बरं. माहिती तुम्हाला संविधानाचे पिलर आहे विद्यार्थी मित्रांनो, लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे मंडळ, बरोबर. दुसरं कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह. आणि तिसरं म्हणजे न्याय व्यवस्था म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ज्युडिशरी. आणि चौथं विद्यार्थी मित्रांनो प्रसार माध्यमे म्हणजे मीडिया, बरोबर. या गोष्टी ठीक आहे. तुम्हाला प्रश्न आहे वेगवेगळ्या पद्धतीने तो लोकशाहीचे पिलर्स कोणते, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. लोकशाहीचे काय उद्दिष्ट कोणते, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि संविधानाचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो काय, लेजिस्लेचर, नंतर कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह, आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो न्याय मंडळ, आणि चौथं म्हणजे प्रसार माध्यमे. तर त्यापैकी आज आपण शिकणार आहोत की भारताच्या लोकशाहीचे आधारस्तंभ कोणते आहेत. आणि या आधारस्तंभातून तुमच्या लक्षात येईल की भारताच्या संविधानाचं नेमकं आपल्या देशामध्ये कशा प्रकारची लोकशाही असायला पाहिजे, लोकांना कशा प्रकारे न्याय मिळाला पाहिजे, लोकांना कशानुसार स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, लोकांना देशामध्ये समानता मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे, हे आपल्या देशाच्या संविधानाचं सगळ्यात महत्वाचं पाऊल होतं. आणि यालाच म्हणतो आपण माइलस्टोन. आणि या माइलस्टोनला आपण जाऊन पोहोचायचं आहे, बरोबर. म्हणजे आपल्या देशामध्ये सगळ्या नागरिकांना समान न्याय असायला पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, बरोबर. त्यालाच आपण सेक्स म्हणतो, बरोबर. दुसरं नंतर काय, कास्ट, रिलीजन, बरोबर की नाही. या सगळ्या गोष्टींच्या आधारावर कुठेही भेदभाव व्हायला नको, सगळ्यांना समान न्याय मिळाला. स्वातंत्र्य, जोपर्यंत व्यक्तींना स्वातंत्र्य दिलं जात नाही, जोपर्यंत व्यक्तींना स्वातंत्र्य दिलं जात नाही तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही, व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. तिसरा शब्द काय, समानता. आता होतो आपण की आपल्या देशाचं काय माइलस्टोन आहे की आपल्याला इथे जाऊन पोहोचायचं आहे. कुठे सगळ्या ज्या देशामध्ये सगळ्यांना काय असेल, न्याय असेल, ज्या देशामध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य, ज्या देशामध्ये सगळ्यांना समानता असेल, ज्या देशामध्ये सगळ्यांमध्ये काय बंधुता असेल, ठीक आहे. धर्माच्या आधारावर आपल्या देशाची विभागणी व्हायला नको, बरोबर. सगळं तुम्हाला लक्षात येतं. न्याय मग कुठून घेतला आपण, याला रशियाकडून घेतला. कुठून घेतला, रशियाकडून. मग न्याय किती प्रकारचा आहे, किती प्रकारचा, 3. सामाजिक, त्याला म्हणतो आपण सोशल. दुसरा आर्थिक, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इकॉनॉमिक. आणि विद्यार्थी तिसरा म्हणजे राजकीय. फर्स्ट, सेकंड, थर्ड आपण कसं यूज करतो, राजकीय. त्याला आपण दुसरा शब्द वापरतो पॉलिटिकल, बरोबर. मला सांगा हो, तुमच्या देशामध्ये आहे का तुम्हाला जे सगळे न्याय आहेत, सगळे समान आहेत का तुम्हाला सगळ्यांना सोशल जस्टिस इक्वल आहे का, काय सामाजिक न्याय इक्वल आहे का, दुसरा आर्थिक न्याय इक्वल आहे का, आणि पॉलिटिकल म्हणजे राजकीय न्याय इक्वल आहे का, सांगा बरं मला. तुमचं आन्सर असेल यस. तुमचं आन्सर काय असायला पाहिजे, यस. बघा लक्षात येईल तुम्हाला. सामाजिक न्याय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय, सामाजिक न्याय म्हणजे काय, कायद्यापुढे, लॉ पुढे, कायद्यापुढे म्हणजेच लॉ पुढे कोणताही व्यक्ती वरती नाही आहे
आणि कोणताही व्यक्ती खाली नाही आहे. फॉर एक्झाम्पल आहे तुम्हाला, ज्युडिशरीमध्ये तुम्ही गेलात, ज्युडिशरीमध्ये जर गेलात, तुम्हाला माहित आहे अंबानीला सुद्धा सजा देऊ शकतात ज्युडिशरी, आणि तुम्हाला सुद्धा सजा देऊ शकते. बरोबर, अंबानीला सुद्धा सजा होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे संजय दत्त, इतका पैसा आहे त्याच्याजवळ, बरोबर ना, आणि पैशाने कोणाला विकत घेऊ शकलं असतं, इतका पैसा आहे, तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्याला जेल झाली. का? कारण की कायद्यापुढे सगळे समान आहेत. कायद्यापुढे सगळे समान आहेत. तुम्ही तो असेल धर्म असा, तुमचा सेक्स असो, बरोबर, तुमचा काय रिलीजन असो, तुमची कास्ट असो, तुमचा प्लेस ऑफ बर्थ असो, ज्या सोशल टर्म्स आहेत यामध्ये कुठेही भेदभाव व्हायला नको, म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. बघा, ज्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय होतं, धर्माच्या आधारावर विभागणी केली जात नाही. बरोबर, धर्म, जात, लिंग, लिंग म्हणजे काय, सेक्स, काही लोकांना सेक्स म्हटलं खूप काहीतरी वाटतं. बरोबर, बरोबर विद्यार्थी, असं माहित नसतं. तुम्हाला माहित असेल आपल्या हिंदू मायथॉलॉजिकलीमध्ये दिलेलं आहे लिंग आणि शोणी, यालाच आपण काय म्हणतो, देवाची उपाधी दिली आहे. बरोबर, फक्त आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे, आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे, बरोबर की नाही. म्हणजे या सोशल टर्मवर कुठेही भेदभाव व्हायला नको, म्हणजे देशामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. सामाजिक न्याय, धर्माच्या आधारावर विभागणी नाही, कास्टच्या आधारावर विभागणी नाही, लिंगाच्या महिला आणि पुरुषांमध्ये विभागणी नाही, ट्रान्सजेंडर आहेत, होमोसेक्शुअल आहेत, बायसेक्शुअल आहेत, यांच्यामध्ये विभागणी नाही. बरोबर, नंतर तुम्हाला माहित आहे जो टार्झन असेल, म्हणजे तो आपण माहित आहे की जंगलामध्ये जन्माला येतो, आपण त्याला टार्झन म्हणतो, आणि आपल्या सिटीमध्ये जन्माला येतो, तुम्ही जे आहे हॉस्पिटलमध्ये आला असाल. बरोबर, म्हणजे तुम्ही आणि ते टार्झन वेगळे नाही आहेत. प्लेस ऑफ बर्थ, जन्माचे ठिकाण, म्हणजे सगळे लोक का पुढे आहेत, आपल्या न्यायापुढे किंवा आपल्या न्यायव्यवस्थेपुढे किंवा कायद्यापुढे सगळे समान आहेत, म्हणजे समान न्याय. दुसरा आर्थिक, आर्थिक न्याय तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही, आपण सगळे मिडल क्लासचे लोक आहोत. बरोबर, आणि तुम्हाला माहिती आहे अंबानीचं नाव आलं तेव्हा तुम्हाला मिडल क्लासमध्ये येतात की लोअर मिडल क्लासमध्ये येतात. बरोबर, ते तर हायर किंवा अप्पर लेअरमध्ये येतात. बरोबर, पण आर्थिक न्याय म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या आधारावर, पैशाच्या आधारावर कोणामध्येही भेदभाव केला जाणार नाही. तो अंबानी असो, तो शाहरुख खान असो, तो सचिन तेंडुलकर असो, आणि तो तुम्ही असा, सगळ्यांना कायदा असेल. हो, सगळ्यांना कायदा कसा समान असेल, कोणीही कायद्याच्या वरती नाही आणि कोणीही कायद्याच्या खाली नाही. दुसरा राजकीय न्याय. आता तुम्हाला याच्यात लक्षात येईल की आपण राजकीय न्याय काय आहे वेगळं शिकणार आहे. मला सांगा, राजकीय न्याय सगळ्यांना उपलब्ध आहेत का? राजकीय न्याय सगळ्यांना उपलब्ध आहेत का? सांगा, राजकीय न्याय सगळ्यांना उपलब्ध आहेत का? राजकीय न्याय सगळ्यांना उपलब्ध आहेत का? हो की नाही? नो, नाही. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, जरी आपण असं म्हणू शकतो की राजकीय न्याय सगळ्यांना उपलब्ध नाही आहे, पण आपल्या संविधानाने सांगितले आहेत, आपल्या संविधानाने सांगितले आहे राजकीय अधिकार सगळ्यांना उपलब्ध करून द्या. पण त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, त्याच्यामध्ये एक एज लिमिट ठेवली आहे. त्याच्यामध्ये काय ठेवली आहे, एक एज लिमिट ठेवलेली आहे, आणि एज लिमिट म्हणजे काय, 18 वर्ष. बरोबर, तुम्ही जर 18 वर्ष झाले असेल तर तुम्ही इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, रिलीजन, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, बरोबर, डिसेंट, वंशावळ, याच्या आधारावर तुमच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. तुम्ही सगळ्यांपुढे काय, कायद्यापुढे काय समान आहे. म्हणजे राजकीय न्याय म्हणजे काय, तुम्हाला एक लिमिट ठरवली, पण कशाची, एजची. ही जर एज तुम्ही क्वालिफाय करत असाल, तुम्हाला प्रत्येक अधिकार म्हणजे राईट टू वोटचा अधिकार सगळ्यांना मिळतो. तुम्ही ट्रान्सजेंडर असा, तुम्ही बायसेक्शुअल असा, तुम्ही गे असा, तुम्ही लेस्बियन असा, तुम्ही मेल असा की तुम्ही फिमेल असा, सगळ्यांना अधिकार समान आहेत. फक्त तुम्ही काय म्हणता, मिनिमम पात्रता आहे 18, तुम्ही व्हा, तुम्हाला हे सगळे राईट टू वोटचा म्हणजे मतदानाचा अधिकार तुम्हाला देण्यात येईल. बरोबर. दुसरा, 21 झाले मग तुम्ही काय करू शकता सांगा बरं. 21 झाले तुम्ही काय करू शकता, 21 वय झाले तुम्हाला काय करू शकता सांगा बरं. 21 झाले तुम्ही काय करू शकता, 21 झालं तर तुम्ही काय करू शकता सांगा मला. माझा आवाज येतोय का. 21 झालं, इलेक्शन, अगदी बरोबर. इलेक्शन काय करू शकतो आपण, लोकल बॉडीचं म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका इथलं इलेक्शनला उभं राहू शकतो. 21 लिमिट दिली आहे. मग मला सांगा लोकसभेच्या इलेक्शनसाठी किती आहे तो एज. मला सांगा लोकसभेच्या इलेक्शनसाठी एज किती आहे सांगा बरं मला. लोकसभेच्या इलेक्शनसाठी एज किती दिलेला आहे, किती आहे,
25 वर्ष. 25 वर्ष. जर तुम्ही 25 वर्ष क्रॉस केले असेल तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी पात्र आहात. आणि जी तुमच्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहे म्हणजे एक स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे तिथल्या निवडणुकीसाठी तुम्ही पात्र आहे. नंतर तुम्हाला माहिती आहे 30 राज्यसभा आणि SLC म्हणजे विधान परिषद यासाठी किती आहे 30. म्हणजे काय म्हणतं राजकीय न्याय काय म्हणतं की एक पात्र ठेवली एक क्वालिफिकेशन ठेवलं आहे ते कशाचं एकचं. जर तुम्ही ती क्वालिफाय केलं असेल ते एज क्वालिफाय केलं असेल तुम्हाला प्रत्येक राजकीय हक्क काय असेल उपलब्ध केला जाईल ज्याला म्हणतो आपण राजकीय न्याय. बरोबर. हे 3 शब्द शिकलो आणि हे तिन्ही शब्द आपण कुठून घेतले विद्यार्थी मित्रांनो हे तिन्ही शब्द घेतले रशियाकडून. आणि त्याच्यामध्ये आपण काय शिकलो न्याय म्हणजे कायद्यापुढे सगळ्यांना समानता द्या. ते आर्थिक मध्ये असो ते राजकीय मध्ये असो की ते सामाजिक मध्ये असो सगळ्यांना समान वागणूक द्यायला हवी. धर्माच्या आधारावर पण द्यायला हवी सेक्सच्या आधारावर पण द्यायला हवी. सोबतच काय म्हटलं आपण आता सोबतच हे म्हटलं की पैशाच्या बाबतीमध्ये सुद्धा. आणि नंतरचा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो लिबर्टी. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. लिबर्टी म्हणजे काय स्वातंत्र्य. स्वातंत्र्य किती प्रकारचं असतं तुम्हाला माहिती आहे. स्वातंत्र्य किती प्रकारचं तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी. स्वातंत्र्य प्रकारे खूप प्रकारचं आहे. 5 प्रकार. पहिलं थॉट म्हणजे विचार स्वातंत्र्य. एक्सप्रेशन अभिव्यक्ती स्वातंत्र्य. एक्सप्रेशन म्हणजे काय अभिव्यक्ती. काय नंतर सांगा काय बिलीफ. बरोबर म्हणजे विश्वास. नंतर श्रद्धा आणि उपासना. श्रद्धा आणि उपासना. थॉट एक्सप्रेशन बिलीफ वर्क वर्शिप अँड फेलशिप. ठीक आहे बघा लिबर्टी. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो की या स्वातंत्र्यापैकी कोणत्या स्वातंत्र्य मला परिपूर्णरित्या दिलं जातं सांगा बरं मला. या स्वातंत्र्यापैकी कोणतं स्वातंत्र्य तुम्हाला परिपूर्णरित्या दिलेलं आहे सांगा बरं मला. या स्वातंत्र्यापैकी तुम्हाला कोणतं स्वातंत्र्य परिपूर्णरित्या दिलेलं आहे सांगा बरं मला. माहिती तुम्हाला काही आयडिया आहे. या स्वातंत्र्यापैकी कोणतं स्वातंत्र्य तुम्हाला परिपूर्ण दिलं आहे. अगदी बरं पूजा मॅम अगदी बरं तुमचा इश्यू क्लिअर करतो मी. सांगा मला काय दिलंय विचार. हे विचार करण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थी तुम्हाला पूर्णतः दिलेलं आहे. पूर्णतः दिलेलं आहे. पूर्णतः दिलेलं आहे. पूर्णतः म्हणजे काय मला ज्या गोष्टीचा विचार करायला तुम्ही करू शकतो. तुम्ही बघा आता मला तुमच्यापैकी एखाद्याला प्रश्न आलाय तुम्हाला मला प्रश्न नाही आला मी सांगतो तुम्हाला तुमच्या शिवाय देऊन देतो मनातल्या मनात चालेल का चालेल. पण मी त्याला एक्सप्रेस करू शकतो. मी मनातल्या मनात कोणाला शिवाय देतो. मला असंही वाटतं की जे अनन्या पांडे याच्यासोबत मला लग्न करायचं आहे मनातल्या मनात विचार करायचा. मी विचार काहीही करू शकतो. विचार काहीही करू शकतो. बरोबर. विचारावर बंधने नाही आहेत. विचारावर आपल्या संविधानामध्ये बंधन नाही आहे. पण त्याला जेव्हा एक्सप्रेस करतो म्हटलं त्याच्यावर काय विद्यार्थ्यांकडनं बंधने घातलं जाईल. तुम्हाला एक 2 नाव सांगतो मी कधीच अरुण जेटली नाव ऐकलं असेल. अरुण जेटली बरोबर. आपले वित्तमंत्री होते काही कालावधीपूर्वी त्यांचं निधन झालं. बरोबर. आज दुसरे नाव आहे दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल. बरोबर. अरविंद केजरीवालजी कधी कधी आपल्या अरुण जेटलीला काय करायचे शिवा द्यायचे. शिवा द्यायचे म्हणजे क्रिटिसाइज करायचे. काय करायचे क्रिटिसाइज करायचे. बरोबर. म्हणजे त्यांनी विचार केला त्या विचाराला काय केलं एक्सप्रेस सुद्धा केलं. विचार केला की शिवा द्यायचा आणि त्या शिवांना काय केलं त्यांनी एक्सप्रेस सुद्धा केलं म्हणजे क्रिटिसाइज केलं. तर अरुण जेटली त्यांना घेऊन कुठे जायचे हायकोर्टमध्ये जायचे. भाऊ तू कसं माझं नाव डिझाईन केलं म्हणजे काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो मला विचार करायला स्वातंत्र्य परिपूर्ण दिलेलं आहे आणि हेच स्वातंत्र्य तुमच्या संविधानामध्ये परिपूर्णरित्या तुम्हाला दिलं आहे. म्हणजे लोकांना परिपूर्णरित्या कोणाला दिलं आहे लोकांना. कोणाला दिलं आहे लोकांना विद्यार्थी मित्रांनो. आणि बाकीचे जे आहेत अभिव्यक्ती आहे बिलीफ आहे वर्शिप आणि फेथ आहे हे तुम्हाला परिपूर्णरित्या दिलेले नाही आहेत. हे तुम्हाला परिपूर्णरित्या दिलेले नाही आहेत. हे क्वालिफाईड आहे. मग तुम्हाला असं क्वालिफाईड काय क्वालिफाईड म्हणजे काय हो अरे क्वालिफाईड म्हणजे काय जेव्हा गव्हर्नमेंटला वाटलं तेव्हा याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आणू शकतात. जेव्हा गव्हर्नमेंटला वाटलं तेव्हा ते त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आणू शकतात. जर तुम्ही दुसऱ्याकडून त्यांचा धर्म चेंज करून घेताय तर तुम्ही दुसऱ्यांकडून त्याला तुमच्या धर्माची प्रॅक्टिस करायला लावताय फोर्सफुली ते तुमच्या धर्माच्या विरुद्ध आहे आणि तुमच्या संविधानाच्या सुद्धा विरुद्ध आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय होतं
या चारही गोष्टी एक्सप्रेशन, बिलीफ, वर्कशिप आणि फेथ या चारही गोष्टी विद्यार्थी तुम्हाला परिपूर्णरित्या दिलेला नाही आहे, कारण की त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स लावले आहेत. बरोबर. मग तुम्हाला एक शब्द विचारतो, उपासनाला दुसरा शब्द काय आहे? उपासनाला दुसरा शब्द आहे पूजा. पूजा भट नाही, देवाची जी पूजा करतो ना ती. उपासना म्हणजे काय विद्यार्थी? पूजा. हा प्रश्न कंबाईनच्या एक्झाम मध्ये विचारला, एमपीएससीच्या मेन्स मध्ये विचारला की उपासनाला दुसरा शब्द काय, कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? कोणता आहे? पूजा. बरोबर. आणि तुम्हाला सांगतोय विचार साधून तुम्हाला परिपूर्णरित्या मिळालेले आहेत. आणि दुसरं जे बाकीच्या चार गोष्टी आहेत तुम्हाला काय दिल्या विद्यार्थी मित्रांनो? परिपूर्ण दिलेला नाही आहे. आणि याला एक्सप्रेशन करण्यासाठी मी तुम्हाला काल एक क्वेश्चन शिकवला होता, आठवत असेल तर. या सगळ्या गोष्टींना जर शिकवायचं असेल तर मी तुम्हाला काल एक प्रश्न शिकवला होता, लिबर्टी. आठवतं का? सांगा मला, काल एक प्रश्न शिकवला होता मला. आपण नाही म्हटलं तर त्याला किती वेळ, बरोबर, आपण किती वेळ त्याला एक्सप्लेन केलं होतं, बरोबर. म्हणजे स्वातंत्र्य बघितलं होतं आपण, लिबर्टी आणि कायद्यामध्ये काय रिलेशन असायला पाहिजे काल शिकलो. आणि तोच जर आज बोर्ड आपण त्याला इन डेप्थ मध्ये अनालिसिस केला, म्हणजे काय विचार करण्यासाठी तुम्हाला परिपूर्णरित्या मिळाला आहे, पण बाकीचं स्वतंत्र तुम्हाला परिपूर्णरित्या मिळालेला नाही आहे. बरोबर. थर्ड, समानता. समानता म्हणजे न्याय. समानता म्हणजे न्याय नाही. दर्जा, दर्जा म्हणजे स्टेटस. आणि दुसरं संधी. संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी. संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी. मला सांगा, आहे का आपल्या देशामध्ये? आहे का आपल्या देशामध्ये महिला पुरुषांना समान संधी? आहे का आपल्या देशामध्ये महिला पुरुषांना समान दर्जा? आहे का? सांगा बरं. आपल्या देशामध्ये विद्यार्थी जरी संविधानामध्ये दिलेला असेल तरी आपल्या घरी आपले आई वडीलच बहिणीला कमी का देतात? दर्जा देतात, मुलाला जास्त दर्जा देतात. म्हणजे मुलाकडून कमी कामं करून घ्यायचे. तुम्हाला माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये त्या फ्रीजमध्ये पाणी जर ठेवायचं असेल तर मुलीला सांगतात, मुलाला कमी काम सांगतात, कारण त्याच्या मागे मुलाला जास्त आपण प्रायोरिटी देतो मुलींपेक्षा, आणि मुलींना कमी प्रायोरिटी देतो, मुलींना जास्त दर्जा देत नाही, मुलींना इक्वल दर्जा देत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये असं व्हायला पाहिजे, कारण की WTOचा रिपोर्ट आहे आपल्या देशामध्ये. जर आपल्या देशातल्या महिलांनी, आपल्या देशातल्या फिमेल वर्गाने जर आपल्या देशामधल्या इकॉनॉमीमध्ये सहभाग घेतला तर आपल्या देशाची GDP हे 20% वाढेल. किती पर्सेंटने? 20%. पण अजूनही ते भारताच्या लक्षात आलेलं नाही आहे. बरोबर. म्हणून मला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की आता जरी आपल्या संविधानामध्ये लिहिलं आहे की सगळ्यांना, महिला असो की पुरुष, समान दर्जा असायला पाहिजे, पण आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करताना, जेव्हा ऍक्च्युअल म्हणतो इम्प्लिमेंट करतो, तेव्हा ते होत जात नाही किंवा लागू करत नाही. कारण की आपल्या देशामध्ये एका व्यक्तीने खूप छान पद्धतीने एक्सप्रेस केला आहे, वी आर ग्रेट इन इमॅजिनेशन. म्हणजे इंडियन्स आर ग्रेट इन इमॅजिनेशन. खूप छान अभ्यास करतात. म्हणजे असं म्हणतात की नाही मला पुढच्या वर्षी अपोज करायचे आहे, पण जेव्हा त्याला ॲक्च्युअल इम्प्लिमेंट करायचं असतं, ॲक्च्युअल अभ्यास करायचा असतो, तेव्हा ते काहीतरी मागे पडतात. बरोबर. वी आर ग्रेट इन इमॅजिनेशन बट लॅक इन एक्झिक्युशन इन इम्प्लिमेंटेशन. इमॅजिन खूप जबरदस्त केला संविधानामध्ये. बघा त्या महापुरुषाचे विचार इमॅजिन काय जबरदस्त, पण ॲक्च्युली आपल्या समाजामध्ये तो पाळला जात नाही. आणि हेच म्हणतो आपल्या समाजाची घृणा आहे की आपल्या देशामध्ये महिलांना आपण एक पुरुषांप्रमाणे स्थान देत नाही. बरोबर. पण असं व्हायला पाहिजे, महिला आणि पुरुषांना सेम दर्जा द्यायला. दुसरं, संधी. संधी सगळ्यांनाच समान संधी द्यायला पाहिजे. सगळ्यांना समान संधी द्यायला पाहिजे. तो कोणत्याही धर्माचा असो, SCचा असो, STचा असो. बरोबर. मग तुम्हाला वाटतं विद्यार्थी मित्रांनो OBCचा असो, तुम्हाला वाटतं तर मराठा झालोय, मराठा आहे, तुम्हाला वाटतं ओपन आहे. बरोबर. सगळ्यांनाच काय द्यायला पाहिजे? समान संधी द्यायला पाहिजे. मग तुमच्या देशामध्ये रिझर्वेशन आहे. तुमच्या देशामध्ये काय रिझर्वेशन आहे. मग रिझर्वेशन या समान संधीला मला सांगा, रेट्रोस्पेक्ट करत नाही का? क्रिटिसाइज करत नाही का? तुमच्या देशामध्ये सगळ्यांना काय म्हणतं? इक्वल संधी द्यावं. पण रिझर्वेशन आहे. मग रिझर्वेशन काय आहे? रिझर्वेशन असेल तर सगळ्यांना समान संधी असेल का? सांगा मला. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माझा एक प्रश्न पडलेला आहे. जर आपला देश म्हणतो, आपलं संविधान म्हणतं सगळ्यांना काय द्या? इक्वल संधी द्या, म्हणजे इक्वल अपॉर्च्युनिटी द्या. मग ऍट द सेम टाइमला रिझर्वेशन का म्हणतो? सांगा बरं मला. ऍट द सेम टाइमला रिझर्वेशन का म्हणतो? का म्हणतो सांगा बरं. ऍट द सेम टाइमला रिझर्वेशन का म्हणतो आपण? सांगा बरं. व्हेरी गुड पूजा, व्हेरी गुड. अगदी बरोबर. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. अगदी बरोबर. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. आता काही लोकांना पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन समजलं असेल.
बघा तुम्हाला सांगतो, काही लोकांना पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन समजलं असेल, आता तुमच्या लक्षात येईल. काल मी तुम्हाला समाजवादी शिकवलं, सोशलिस्ट प्रिन्सिपल शिकवलं, बरोबर. आणि आपल्या देशामध्ये जे सोशलिस्ट प्रिन्सिपल आहेत हे गांधीवादी सोशलिस्ट प्रिन्सिपल आहेत. कोणती वादी आहेत? गांधीवादी. म्हणजे आपल्या देशामध्ये गांधीवादी सोशलिस्ट प्रिन्सिपल आहे. जो कल आहे कोणाच्या प्रमाणे आहे? गांधीवादी प्रिन्सिपल. आणि गांधीवादीचं म्हणणं काय होतं की गावातल्या लोकांना प्राधान्य द्या, गावातल्या लोकांना काय द्या? प्राधान्य द्या. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, जो असा वर्ग आहे जो मागास वर्ग आहे, बरोबर, जे मागास वर्ग आहे, जो महिला वर्ग आहे, जो फिजिकल हँडिकॅप आहे, हे जसा पाहिजे तसा स्वतःचा उद्धार करू शकत नाही, त्यांना सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध होत नाही. कोण? मागासवर्गीय झाले. फॉर एक्झाम्पल SC ST, बरोबर. दुसरं महिला वर्ग, तिसरा फिजिकल हँडिकॅप. हे लोक आपला स्वतःचा विकास इतक्या चांगल्या प्रकारे करू शकत नाही. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, तुमच्या लक्षात येईल. नीट एक्झाम कोणी ऐकले? नीट एक्झाम, नीट एक्झाम नाव कोणी ऐकले? सांगा बरं मला. कशा संबंधी आहेत? कशा संबंधी आहेत नीट एक्झाम? नीट एक्झाम कशा संबंधी आहे सांगा बरं. कशा संबंधी आहे? अगदी बरोबर, मेडिकल. व्हेरी गुड, अगदी बरोबर, मेडिकल संबंध आहे. व्हेरी गुड. मग मला सिलेबस माहिती आहे का तुम्हाला? याचा काय सिलेबस माहिती आहे का? या नीट एक्झामचा सिलेबस माहिती आहे का तुम्हाला? या नीट एक्झामचा सिलेबस आहे CBSE, बरोबर. CB 11वी-12, बरोबर. आणि तुम्ही शिकलात, आपण सगळे शिकलो स्टेट बोर्डमध्ये, बरोबर. आणि असंच म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो, CBSEचा जो सिलेबस आहे 2 वर्षांनी पुढे असतो स्टेट बोर्डपेक्षा. तुम्ही जर स्टेट बोर्डमध्ये 10व्या वर्गात असाल तर CBSEचे विद्यार्थी तोच सिलेबस 8व्या वर्गामध्ये शिकून घेतात, बरोबर. तोच सिलेबस ते 8व्या वर्गामध्ये शिकून घेतात. मग मला सांगा, जेव्हा तुम्ही 12वीमध्ये जाता तेव्हा ते 14वीचा अभ्यास करून घेतात, बरोबर. आणि मग तो आहे 14वीमध्ये आणि तुम्ही आहे 12वीमध्ये. मग खरं सांगा मला, आता रिअल कॉम्पिटिशन होणार आहे का? हेल्दी कॉम्पिटिशन होणार आहे का? कारण की विद्यार्थी मित्रांनो, जे स्टेट बोर्डच्या, जे गावातले लोक आहेत, जे महिला वर्ग आहेत, त्यांना जशा पाहिजे तशा फॅसिलिटी मिळत नाही. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये असे किती असंख्य लोक आहेत की त्यांना बार्टीचं एज्युकेशन मिळत नाही, बरोबर. असे कितीतरी लोक आहेत की त्यांना वाचायला सुद्धा पुस्तकं नाही आहेत, बरोबर विद्यार्थी मित्रांनो. मग ज्या व्यक्तींना वाचायला पुस्तकं नाही आहेत त्या व्यक्तींची जर तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करायचं असेल तर चुकीचं आहे. रिअल कॉम्पिटिशन म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन होणार नाही किंवा पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन होणार नाही. जे लोक मागासवर्गीय आहेत, फॉर एक्झाम्पल SC ST, दुसरं OBC, तिसरं महिला वर्ग आणि फिजिकल हँडिकॅप, या लोकांना जर म्हटलं की चांगल्या लोकांसोबत कॉम्पिटिशन करायचे आहे, म्हणजे CBSE सोबत जर कॉम्पिटिशन करायचे असेल तर यांना आपण काहीतरी रिझर्वेशन देऊ, पण एक्झाममध्ये रिझर्वेशन नाही. जेव्हा रिझल्ट येणार त्याच्यामध्ये रिझर्वेशन देणार. कारण की एक्झाममध्ये म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, जर फॉर एक्झाम्पल मी किरण सर आहे, मी जर SCचा असेल तर माझी डायरेक्ट रिक्रुटमेंट होतं का? माझं डायरेक्ट सिलेक्शन होतं का? नाही. सगळ्यांसाठी काय इक्वल अपॉर्च्युनिटी आहे. सगळे या काय द्या? एक्झाम द्या. म्हणजे त्याला म्हणतो आपण ओपन कॉम्पिटिशन टू ऑल, ओपन स्पर्धा, सगळे या एक्झाम द्या. पण आपल्या देशाचं सामाजिक तत्व सुद्धा काय म्हणतं की मागासवर्गीयाच्या उद्धारासाठी आपल्या देशाला घडायचं आहे, जगलायचं आहे, बरोबर. म्हणून आपल्या देशामध्ये आपण काय आणलं आहे? रिझर्वेशन. म्हणून आपल्या देशामध्ये काय आणलं आपण? रिझर्वेशन. आणि हे तत्व आहे आंबेडकरांचे आणि गांधीवादी, बरोबर. आता क्लिअर झालं का रिझर्वेशन? आता क्लिअर झालं का तुमच्या सगळ्यांना? सांगा. आणि शेवटचा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे बंधुता. तो म्हणजे बंधुता. तुम्ही शाळेमध्ये असताना की प्रतिज्ञा म्हटली का? सांगा बरं मला. तुम्ही शाळेमध्ये असताना प्रतिज्ञा म्हटली का? प्रतिज्ञा. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, म्हटली आहे का? म्हटली का? सांगा. तुम्ही कधी म्हटली आहे का? इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. म्हटलं. व्हेरी गुड. मग कुणी कुणी मुलांनी असे म्हटलं असेल, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स, बरोबर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. 1 किंवा 2 सोडून, बरोबर का? 1 किंवा 2 सोडून, बरोबर. सगळ्यांना जर बहिणी बनवलं, सगळ्यांना जर भाऊ बनवलं, लग्न कोणासोबत करू आपण? सगळ्यांना. हा, मी सुद्धा घ्यायचं कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना मी सुद्धा घ्यायचं. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर. 1 किंवा 2 सोडून. काही लोकांचं असं असतील सर 4-5 पाहिजे, बरोबर ना. विद्यार्थी मित्रांनो, हे काय आपली प्रतिज्ञा होती. पण आपल्या देशात संविधान काय म्हणतं? प्रियांबल म्हणतो, म्हणजे प्रस्तावना. आणि त्या प्रस्तावनेमध्ये शब्द मांडलेला आहे बंधुता. बंधुता, बरोबर ना. बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी.
बरोबर. आणि आपलं संविधान सुद्धा हे सांगतं की तुम्ही भारत देशामध्ये पूर्ण अखंड भारतामध्ये काय करा, बंधुता प्रस्थापित करा. जसं तुम्ही तुमच्या लहान भावाला बहिणीला प्रेम करता तसंच भारतामध्ये सुद्धा बंधुता प्रस्थापित करा. तुमच्यापैकी आहे का कोणी लहान बहिणीला भकाभक घडतं? आहे का कोणी मारतं का लहान बहिणीला, लहान भावाला मारतं का? नाही. तसंच आपल्या देशामध्ये सुद्धा करा. दंगे करू नका, SC ST मध्ये भांडण लावू नका, OBC मध्ये भांडण करू नका, धर्माच्या आधारावर हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावू नका. सगळ्या देशामध्ये बंधुता प्रस्थापित करा, म्हणजे शांतपणे जगा. हा आपला नारा दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि हा शब्द सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये लिहिला. बरोबर. जरी आपल्याला फ्रान्स करून घेतलं असेल तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, आणण्यामागचे जे शय्य आहे कोणाला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. कारण की त्यांना माहित होतं की झगडे करून कोणाचाही विकास झालेला नाही. त्यांना माहित होतं शांतपणे जर केलेला अभ्यास त्यांना विकासापर्यंत घेऊन जातो. त्यांनी जर म्हटलं असतं विद्यार्थी मित्रांनो की लहानपणावर सुद्धा किती अत्याचार झाले होते त्या माणसावर, त्यांनी जर वाटलं असतं ना हातामध्ये शस्त्र घेतली असते, पण हातामध्ये त्यांनी शस्त्र घेतली नाही, फक्त पेन घेतला आणि त्या पेनाने पूर्ण देशाचा नकाशा चेंज केला. बरोबर. तेच सांगतो तुम्हाला की आता जरी तुम्हाला कोणी म्हणत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, हातामध्ये पेन घ्या, पुस्तक घ्या आणि अख्ख्या जगाला बदलून टाका. बरोबर. या माणसाला माहिती आहे का, या माणसाचं काय झालं, एक स्टोरी सांगतो तुम्हाला या माणसाची. सिंपल स्टोरी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान होते, शाळेमध्ये चालले होते. बरोबर. शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना शाळेच्या एका डेस्कवर बसू देत होते मोठ्या मुलं, म्हणजे दुसऱ्या मुलांसोबत. का माहिती नाही, त्यांना माहिती नाही की त्यांची चुकी काय आहे. पण विद्यार्थी मित्र त्यांना माहिती आहे ते अस्पृश्य होते. बरं. तुम्हाला माहिती आहे ते SC ST बिलॉंग करतो, तुम्हाला माहिती आहे ते अस्पृश्य होते. बरोबर. त्यांना शाळेमध्ये मला मुलाच्या साईडला का बसू देत नाही माहिती होतं त्यांना, मला का बसू नाही. मी पण मुलगा आहे, तो पण मुलगा आहे, त्याला 2 डोळे आहे, मला पण 2 डोळे आहे, मला तोंड आहे, त्याला पण तोंड आहे, तरी मला का बसू देत नाही. बरोबर. शाळेमधून घरी चालले होते, विहिरीवर गेले का, विहिरीवर त्यांना खूप जोराची तहान लागली, पाणी प्यायला गेले. पाणी नव्हतं तिथे, बकेट होते, बकेटीने पाणी काढलं विद्यार्थ्यांनी. पाणी काढलं आणि पाणी पिले. नंतर तिथे गावातले लोक आले, एवढं मारलं विद्यार्थी होतं, एवढं मारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, लाल केलं. पण त्यांना मार का खाल्ला हे सुद्धा माहिती नव्हतं. मी मार कशासाठी खाल्ला, मी पाणी पिलो म्हणून मार खाल्ला की मी अस्पृश्य आहे म्हणून मार खाल्ला. बरोबर. तुमच्या माझ्यासारखं असता शस्त्र उचललं असेल, भकाभक भरलं असतं तुमच्या माणसाला. बरोबर. घरी जाऊन मारलं असतं. पण त्या विद्यार्थी मित्रांनो एक पेन उचलला आणि त्या विद्यार्थी मित्रांनो त्या पेनाने तुमच्यासारख्या असंख्य लोकांना स्वातंत्र्य दिलं. तुमच्यासारख्या असंख्य लोकांना काय दिलं, स्वातंत्र्य. तुमच्यासारख्या असंख्य लोकांना काय दिलं, न्याय दिलं. बरोबर. मी म्हणतो त्या माणसाची उपकार भारत देशावर. बरोबर. त्या माणसाला भारताने विसरायला नको. हे होते आंबेडकर. शस्त्र न उचलता पेनाचं शस्त्र उचललं आणि अख्खा जग, अख्खा भारत देश एका संविधानाच्या चौकटीमध्ये मांडून ठेवला. आणि त्या संविधानानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या. कळालं का सगळ्यांना? तुम्हाला सगळं कळालं का? सगळ्यांना कळालं का विद्यार्थी मित्रांनो? चला पुढे जाऊ. हा, तुमचे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना सांगा काय की या म्हणून क्लासला त्या दिवशी थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाला. बरोबर. म्हणून थोडं ब्लर होता. आता असा टेक्निकल प्रॉब्लेम येणार नाहीये. तरी तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना सांगा आपण आता खूप डीपमध्ये जाणार आहे अजून. बरोबर. आणि आपली पोस्ट कशी काढायची यासाठी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आता इथूनच उल्लेख करणार आहे. फक्त आजचा दिवस आपले संपणार आहे आणि उद्यापासून आपण जो तुमचा ऍक्च्युअल टॉपिक आहे, फक्त मला तुमच्या लक्षात आणून देत होतं की प्रियांबलचं नेमकं म्हणणं काय, म्हणजे संविधानाचं नेमकं म्हणणं काय. बरोबर. दुसरा आणि याच्यामध्ये अमेंडमेंट केली आपण 42वी घटना 1946 4+2 6 आणि 3 नवीन शब्द आले. सिस्टर तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, सर काढून फेकून द्या. आपला एक आवाज नाही. सिस म्हणजे पहिला एस म्हणजे हुशारी म्हणजे समाजवाद. काय. दुसरा आय म्हणजे इंटिग्रिटी म्हणजे अखंडता. तिसरा एस म्हणजे सेक्युलर. सेक्युलर. हे 3 शब्द आपल्या संविधानामध्ये कधी ऍड केले हो? 42व्या घटनावरती. तुम्हाला प्रश्न विचारतात मूळ प्रस्ताविकेमध्ये हे शब्द होते का? हे शब्द नव्हते. हे शब्द आपण कालांतराने ऍड केले 42व्या घटनावरती. 42व्या घटनावरती. बरोबर. आणि तुम्हाला असं वाटतं की आता आपण थोडी तरी आली असेल आपलं संविधान काय म्हणतं. आणि सगळ्यात महत्वाचा इथे मुद्दा येतो, याची स्वीकृती कधी केली बघा. स्वीकृती केली आपण 26 नोव्हेंबर 1949ला 1949ला स्वीकृती केली. पण त्याची अंमलबजावणी केली विद्यार्थी मित्रांनो 26 जानेवारी 1950ला. तुम्ही म्हणाल सर का? कारण की 1929ला लाहोर अधिवेशनामध्ये
पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय दिलं होतं? नारा दिला होता स्वातंत्र्य भारत. काय दिला होता? नारा दिला होता स्वातंत्र्य भारत. पण याचे जे ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आहे 26 जानेवारी 1930 ला झालं. कधी? 26 जानेवारी 1930 ला. कुठे दिला? रावी नदीच्या काठावर. रावी नदीच्या काठावर पूर्ण स्वराज्य. म्हणूनच फक्त 2 महिने बाकी होते बघा इथे. 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी 2 महिने बाकी होतं. आणि या पूर्ण स्वराज्याचा दिवस लक्षात राहावा माणसांच्या. पूर्ण स्वराज्य समजावं काय आहे तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो या 26 जानेवारी पासून भारत काय बनला? रिपब्लिक बनला. आणि त्या दिवसाला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो प्रजासत्ताक दिवस किंवा गणराज्य दिवस. बरोबर. आणि आता प्रियांबल हा प्रस्तावनेचा प्रस्तावना संविधानाचा भाग आहे की नाही हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. प्रस्तावना संविधानाचा भाग आहे की नाही हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. सांगा आहे की नाही? प्रस्तावना संविधानाचा भाग आहे की नाही? आहे. आहे अगदी बरोबर. जेव्हा प्रस्तावना बनली बरोबर तेव्हा भाग होता. पण 22 जानेवारी 1947 ला याला संविधानामध्ये जोडण्यात आलं म्हणजे संविधानाचा भाग आहे बरोबर. पण 1960 ला बेरुबारी खटल्यावर सांगण्यात आलं की प्रियांबल इज अ नॉट पार्ट म्हणजे भाग नाही. बघा प्रश्न विचारतो मूळ प्रस्तावनेमध्ये किंवा मूळ राज्यघटनेमध्ये प्रस्तावना संविधानाचा भाग होती का? यस मूळ मध्ये होती. म्हणून तर जजमेंट दिलं भाग नाही म्हणून जजमेंट काय दिलं? भाग नाही. बरोबर. मी या केसचा विषय तुमच्यासमोर मांडणार नाही. पण याच्या पुढची जी केस आहे ना केशवानंद भारती याचा पूर्ण अभ्यास मी तुम्हाला देतो. कारण ही जी केस आहे आणि जी प्रियांबल आहे या जर गोष्टी तुमच्या लक्षात आला तुम्ही समजून घ्या तुम्हाला पूर्ण संविधान समजलं. तुम्हाला जर संविधान समजायचं असेल तर एक प्रियांबल आणि दुसरं म्हणजे केशवानंद भारती केस. बस या जर गोष्टी तुमच्या लक्षात आला तुम्ही समजून घ्या तुम्ही बाबासाहेब जे आंबेडकर आहेत यांच्यासारखे तुम्ही काय झाला टक्कल झाले. फक्त 2 गोष्टी प्रस्तावना आणि केशवानंद भारती केस. प्रस्तावना आणि केशवानंद भारती बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो मी अनअकॅडमीला शिकवतो बरोबर. जर तुमच्यापैकी काही लोकांना माझे लेक्चर करायचे असतील अनअकॅडमीला तुम्ही या तुम्ही बघा. तिथे दररोज सकाळी 9:30 वाजता संध्याकाळी 9:30 वाजता बरोबर आणि इव्हिनिंगला 5:30 वाजता माझे लेक्चर असतात बरोबर. हे 2 लेक्चर आहेत प्लस मध्ये म्हणजे 5:30चं लेक्चर आहे. तुम्ही स्पेशल क्लास फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बघू शकता. म्हणजे काय घेतो आपण परीक्षाभिमुख की पॉलिटी या सब्जेक्टमध्ये परीक्षाभिमुख मार्क्स कसे काढायचे 15 जे क्वेश्चन आहेत त्यापैकी 15पैकी 15ही क्वेश्चन कसे मिळवायचे याचा आपण डिटेल अनालिसिस देतो. तर तुम्हाला आवडत असेल की आपला अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास व्हायला पाहिजे तुम्ही अनअकॅडमीला तिथे फॉलो करा. तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या जातील बरोबर. आता बघा बेरुबारीमध्ये काय जजमेंट दिलं की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे. पण आता आपल्या देशामध्ये इथून आपल्याला अर्धा घंटा लागेल केशवानंद भारती केस करायला. म्हणजे तुम्हाला माहिती पडेल इगो म्हणजे काय, तुम्हाला इथे माहिती पडेल की इंदिरा गांधी म्हणजे काय, इथे तुम्हाला माहिती पडेल संविधान म्हणजे काय, इथे तुम्हाला माहिती पडेल न्याय व्यवस्था म्हणजे बरोबर. आणि इथे तुम्हाला माहिती पडेल आंबेडकरांचे शब्द. इथे तुम्हाला जाणीव होईल की आंबेडकरांचं म्हणणं काय. बघा सगळ्यात पहिले आंबेडकरांचं स्टेटमेंट होतं. आंबेडकरांनी एक स्टेटमेंट म्हटलं. त्या स्टेटमेंटचा उल्लेख कसा होता की जर संविधान कितीही चांगले असले पण वापरणारे हात खराब असतील तर संविधान कितीही चांगले असून फायदा होणार नाही. बघा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणं आहे संविधान कितीही चांगलं आहे पण त्याला जर वापरणारे हात जर खराब असतील विद्यार्थी मित्रांनो तर आपलं संविधान कितीही चांगलं असून त्याचा फायदा होणार नाही. ते मातीतच मिसळण्याचं फायदा असेल बरोबर. आणि त्यांनी दुसरं स्टेटमेंट म्हणलं विद्यार्थी मित्रांनो काय संविधान कितीही खराब असो पण त्याला वापरणारे हात चांगले असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्या संविधानाचा अर्थ लागेल बरोबर. बघा हे विद्यार्थी तुला विचारते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान किती चांगले असेल पण त्याला वापरणारे हात जर चांगले असतील बरोबर. संविधान किती चांगले असेल पण त्याला वापरणारे हात जर खराब असतील संविधानाचा काहीही अर्थ होणार नाही.
पण संविधान कितीही खराब असेल पण त्याला वापरणारे हात जर योग्य असतील तर आपल्या देशामध्ये काय होईल मित्रांनो, लोकशाहीचे आधारस्तंभ रुजले जातील, जनमनाच्या लोकांमध्ये ते रुजले जातील. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा आपल्याला इंडिपेंडंट मिळालं, जेव्हा आपल्याला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा आपल्या देशामध्ये संविधान सुद्धा प्रॉपरली वर्किंग मध्ये होतं आणि त्या संविधानाला वापरणारे लोक सुद्धा प्रॉपर, त्या लोकांनी आपल्या देशामध्ये इंडिपेंडेंट होऊन आणलं. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, पताबी सीतारामय्या, राजेंद्र प्रसाद, मोठे मोठे नाव आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मोठे मोठे नाव आहेत. या लोकांनी तिथे देशाला इंडिपेंडंट, त्या पारतंत्र्यामधून इंडिपेंडंट मध्ये कसं आणलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणतो. संविधान कितीही चांगलं असेल पण वापरणारे हात जर खराब असतील संविधानाचा फायदा होणार. मग विद्यार्थी आलं तेव्हा इंडिया इंडिपेंडंट झाला, संविधान करत आणि वापरणारे हात सुद्धा झाले. पण जसे नेहरू गेले, बरोबर, इंडिया चायना वॉर 1962, तुम्हाला माहिती आहे का झालं, हा अटॅक चालले. यांच्या नंतर आले विद्यार्थी मित्रांनो इंदिराबाई. मला तुम्हाला माहिती आहे मोरारजी देसाई, तुम्हाला माहिती आहे लाल बहादूर शास्त्री, सगळं माहिती आहे. इंदिराबाई, या इंदिरा गांधींनी आपल्या देशामध्ये असं म्हटलं होतं की आपल्या देशाचा जो ब्लॅक स्पॉट आहे ना, आपल्या संविधानाला लागलेला दंगा म्हणजे इंदिरा, असं म्हटलं जातं. बरोबर. तर इंदिरा गांधींनी काय केलं, इंदिरा गांधीचा इश्यू सगळ्यात खतरनाक आहे, सगळ्यात मोठा रोल म्हणजे आयरन लेडी, जबरदस्त. काही लोक क्रिटिसाइज करतात, काही लोक चांगले पण म्हणतात. बरोबर. आपण इंदिरा गांधीच्या दोन्ही बाजू बघणार आहे, चांगला सुद्धा आणि वाईट सुद्धा, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल इंदिरा गांधीचं व्यक्तिमत्व काय होतं. बरोबर. चला, त्यांनी 56 इंची चेस तर म्हटली नाही, पण त्यांनी 112 इंचीची चेस करून दाखवली. बरोबर. इंदिरा गांधींनी त्यांनी म्हटलं नाही पण त्यांनी ऍक्च्युली करून दाखवलं. 56 इंचीची चेस म्हटली नाही पण त्यांनी 112 इंचीची चेस करून दाखवली. बांगलादेशला इंडिपेंडंट दिलं. माहिती का तुम्हाला, सगळं तुमच्या लक्षात येतं. आता आपण शिकणार आहे केशवानंद भारत. केशवानंद भारत ही जर तुम्हाला केस कळाली की तुम्हाला समजून घ्या पूर्ण संविधान तुमच्या लक्षात. केशवानंद भारती केस होण्यामागचे रिझन काय, आणि आता रिसेंटली न्यूजमध्ये सगळ्यांना सांगा. युट्यूबला पण लेक्चर येणार आहे. बरोबर. आता मी तुम्हाला याचे इन डेप्थ अनालिसिस देतो. मला सांगा विद्यार्थी करून, आता काही दिवसापर्यंत मरण पावले काय, केशवानंद भारती मरण पावलेत का? सांगा, केशवानंद भारती मरण पावलेत का? येस. मग इम्पॉर्टंट आहे का, आपल्याला शिकावं लागेल का मग त्यांच्याबद्दल? बघा, केशवानंद भारती इन डेप्थ अनालिसिस देतो. तुम्ही इतका अनालिसिस कुठे बघितलं पण नसेल. 1970 केशवानंद भारती होण्यामागची रिझन्स म्हणजे पहिली आपण केसेसच्या फॉर्म मध्ये बघू. बरोबर. आणि दुसरं बघू अमेंडमेंटच्या फॉर्म, घटना दुरुस्ती, अमेंडमेंट. इश्यू बघा, केशवानंद भारती जी केस आहे ते होण्यामागचं रिझन काय. बघा, पहिली केस सज्जन सिंग केस. सज्जन सिंग केस 1960. गोलकनाथ केस 1966. माधवराव केस आर.सी. कूपर केस आणि सांगा 1951 ला कोणती केस सांगा लवकर. 1951 ला कोणती केस झाली? गोलकनाथ झाली, शंकरी प्रसाद झाली, सांगा मला लवकर. 1951 ची शंकरी प्रसाद बरोबर. लक्ष द्या, तुमच्या लक्ष द्या, सगळ्या गोष्टी लक्ष द्या. किती केस आहेत? 5. सज्जन सिंग, गोलकनाथ, माधवराव, आर.सी. कूपर आणि शंकरी प्रसाद. आणि इकडे लिहितो अमेंडमेंट 24 पासून 24
25, 26 आणि 34-19 या घटना दुरुस्ती आहे बरं. या घटना दुरुस्ती आहे बरोबर. आता 1964 पर्यंत 1964 पर्यंत 1952 पासून सुप्रीम कोर्टला वाटायचं आपल्या देशामधलं पार्लिमेंट बहुत जबरदस्त आहे. पार्लिमेंट प्रॉपर आहे. पार्लिमेंटवर विश्वास होता. पार्लिमेंटवर काय होता? विश्वास होता. कोणाला? सुप्रीम कोर्ट. पण 1964 नंतर जसे नेहरू भारतामधून गेले, त्यांचा मृत्यू झाला बरोबर, तेव्हापासून सुप्रीम कोर्टला पार्लिमेंटवर भरोसा राहिला नाही. लक्ष द्या, तुम्हाला एक केस समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा मी काय सांगतो, 1952 पासून ते 64 पर्यंत सुप्रीम कोर्टला खूप भरोसा होता पार्लिमेंटला. कारण की या पार्लिमेंटमध्ये असे लोक होते, विद्यार्थी जे शिकले नव्हते, एज्युकेटेड नव्हते, पण त्यांनी भारताचा विकास कसा केला, भारताला एका लहान मुलातून एका चालायला, एका सुदृढ मला कधी बनवलं हे सुद्धा कोणाला माहिती नाही पडलं बरोबर. अशी लोक ते होते. म्हणून या सुप्रीम कोर्टला पार्लिमेंटवर विचार होता. पण जसे भारतामध्ये नेहरू गेले तसा सुप्रीम कोर्टला विश्वास कमी व्हायला लागला. कारण की आता देशाचा विकास कमी आणि स्वतःचा विकास जास्त असं वाटायला लागलं होतं. देशाचा विकास कमी आणि स्वतःचा विकास जास्त व्हावा, जे पॉवर आहे स्वतःच्या हाती यावं, म्हणजे सेंट्रलाइज व्हावं बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इगो प्रॉब्लेम. मी पंतप्रधान आहे, माझ्या हाती सगळे प्रॉब्लेम्स, आणि हाच प्रॉब्लेम तुम्हाला माहित आहे बरोबर भाईवर बहिणी. हाच प्रॉब्लेम तुम्हाला माहित आहे, इगो प्रॉब्लेम बरोबर. तुमच्या लक्षात येईल पुढे. बघा आताही लक्षात सांगतो मी, केशवानंद भारती होण्यामागचे रिझन काय, या 5 केसेस इकडे, या अमेंडमेंट्स 24, 25, 26, 29. तुम्हाला प्रश्न कसा विचारणार, केशवानंद भारती केस होण्यामागचे अमेंडमेंट्स कोणते आहेत? 24, 25, 26, 29. केशवानंद भारती केसेस होण्यामागचं केसेस कोणते आहेत? सज्जन सिंग, शंकरी प्रसाद, गोलकनाथ, माधवराव आणि कुपर. इतकं लक्षात आलं का सगळ्यांना? इतकं लक्षात आलं का सांगा बरं मला, की इतकं घ्यायचं की नाही घ्यायचं? इतकं अंतर जायचं का आपण? सगळ्यांनी सांगा मला, इतकं अंतर जायचं का? इतकं अंतर जायचं का? ठीक आहे चालेल. काय केशवानंद भारती केस होण्यामागचं रिझन काय ठरलं विद्यार्थी मित्रांनो? शंकरी प्रसाद केस, सज्जन सिंग केस, गोलकनाथ केस, माधवराव केस आणि आर.सी. कुपर केस. आणि अमेंडमेंट कोणते आहेत? 24, 25, 26 आणि 28. 28 म्हणतो 29. आता मला सांगा, सगळ्यात महत्वाचा रिझल्ट ठरला. सगळ्यात महत्वाची अमेंड होती 29वी. कारण ही जी अमेंडमेंट आहे याचा डायरेक्टली इम्पॅक्ट होणार होता केशवानंद भारती बरोबर. ही जी अमेंडमेंट आहे त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट कोणासोबत होता? केशवानंद भारतीसोबत. त्या अमेंडमेंटने काय केलं होतं? एक कायदा बनवला, केरला लँड रिफॉर्म ऍक्ट. केरला लँड रिफॉर्म ऍक्ट बरोबर. या ऍक्टने काय केलं, या कायद्याने काय केलं, जे केशवानंद भारतीकडे इडनीर नीट होता, इडनीर मठ म्हणतो ना मला, त्या मठाचा मॅनेजमेंट होतं, हिंदू मठ होता बरोबर. त्या मठाचं नाव काय? इडनीर मठ. त्या मठाचं नाव काय? इडनीर मठ. त्या मठाचं नाव काय? इडनीर मठ. केशवानंद भारती 29वी अमेंडमेंट. त्या अमेंडमेंटने काय केलं? लँड रिफॉर्म ऍक्ट केला. त्या ऍक्ट अंतर्गत जो केशवानंद भारती मठ चालवायचे, तो मठ गव्हर्नमेंटनी स्वतःच्या अंडर घेतला. बरोबर. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, सर तुम्ही आम्हाला शिकवलं केरला लँड रिफॉर्म आहे, मग ते केंद्र सरकार काय करेल? केंद्र सरकारचा तरी मुद्दा असेल तो लँड रिफॉर्म. जमीन हा कायदा बनवला स्टेट गव्हर्नमेंट सोबत आहे, मग हा कायदा स्टेट गव्हर्नमेंटने बनवला पाहिजे. चुकीचं काय बरोबर सांगा मला? हा कायदा कोणाचा कुणी बनवला पाहिजे? की लँड हा सब्जेक्ट कोणासोबत आहे? लँड हा सब्जेक्ट कोणासोबत आहे सांगा मला? केंद्र सरकार सोबत आहे की राज्य सरकार सोबत आहे? ते काही ते सांगा मला. तुम्ही वाचलं नाही का? रुचिता, सुवर्ण, रुपेश, विशाखा नाही माहिती? लँड हा सब्जेक्ट आहे विद्यार्थी स्टेट सोबत. आता तुमच्या लक्षात येईल, तुम्ही नवं परिशिष्ट ऐकले का कधी?
9वं परिशिष्ट ऐकलं का? 9वं परिशिष्ट आहे जमीन सुधारणा कायदा. 9वं परिशिष्ट काय म्हणतं? जमीन सुधारणा कायदा. 9वं परिशिष्ट काय म्हणतं? जमीन सुधारणा कायदा, लँड रिफॉर्म ऍक्ट. बरोबर. किती होते तेव्हा ऍड केलं तेव्हा? 13. आता जर विचारलं तर किती आहे? 284. हा 384 आहे. किती कायदे त्याच्यात? पहिले होते 13, आता किती आहे? 284. येईल तुम्हाला हळूहळू येईल लक्षात येईल. आता मी तुम्हाला सांगतोय की हा कायदा होता स्टेट गव्हर्नमेंटचा. हा कायदा काय होता? तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटचा, म्हणजे राज्य सरकारचा कायदा. जर आता लक्ष द्या, जर स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा कुठे टाकायचा आहे? केंद्र सरकारच्या 9व्या शेड्यूल मध्ये म्हणजे 9व्या परिशिष्टामध्ये टाकायचा असेल तर केंद्र सरकारला संविधानामध्ये काय करावं लागतं? अमेंडमेंट करावं लागतं. बघा, तुम्हाला असे प्रश्न आहे विचारतात. तुम्हाला स्टेटमेंट वाईज प्रश्न आता आहे विचारतात. तुम्हाला क्वेश्चन म्हणजे काय म्हणतो बनणारे प्रश्न विचारत नाही. बरोबर. केशवानंद भारती केरला गव्हर्नमेंटने ऍक्ट बनवला, स्टेट गव्हर्नमेंटनी, आणि त्याला कुठं टाकायचं होतं? 9व्या परिशिष्टामध्ये. आणि जर कोणताही स्टेट गव्हर्नमेंटचा कायदा 9व्या परिशिष्टामध्ये टाकायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर काय केलं माहिती आहे का? तर अमेंडमेंट केली जातं. आणि ती अमेंडमेंट कोणती होती? 29वी अमेंडमेंट. ती अमेंडमेंट कोणती होती? 29वी अमेंडमेंट. आणि या 29व्या अमेंडमेंटने काय केला? तो कायदा कुठे ऍड केला? 9व्या परिशिष्टामध्ये. किती लोकांना कळलं? आता किती लोकांना समजलं सांगा बरं मला. किती लोकांना समजलं की राज्य सरकारचा कायदा कसा ऍड करायचा केंद्र सरकारच्या 9व्या परिशिष्टामध्ये? किती लोकांना समजलं की राज्य सरकारचा कायदा केंद्र सरकारच्या 9व्या परिशिष्टामध्ये कसा ऍड करायचा? पहिले राज्य सरकार कायदा बनवणार, मग तिथे काय करणार? केंद्र सरकार अमेंडमेंट करणार, आणि त्या अमेंडमेंटने काय करणार विद्यार्थी मित्रांनो? 9व्या परिशिष्टामध्ये तो ऍड करणार. आणि तुम्हाला माहित आहे 9व्या परिशिष्टावर न्यायालयीन पुनर्विलोकन होत नाही, ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही. मला माहित आहे, म्हणजे न्याय व्यवस्था स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. म्हणून काय करायचे तेव्हा, जसं भारताला इंडिपेंडंट मिळालं म्हणून देवाला निर्णय काय केला? एक असा शेड्यूल बनवला होता त्याच्यावर न्याय व्यवस्था स्वतःहून निर्णय घेऊ शकणार. मग याच्यामध्ये असे कायदे टाकायचे विद्यार्थी होतो ना, त्या कायद्यामुळे न्याय व्यवस्थाला जे न्याय व्यवस्थेचे हात आहेत ते हाते बांधले जायचे. न्याय व्यवस्थेचे हात काय झाले असते? बांधले जायचे. म्हणजे न्याय व्यवस्था त्याच्यावर निर्णय घेऊ शकणार नाही. राज्य कायदा बनवला, त्याला ऍड करायचं तर तुमच्या संविधानामध्ये अमेंडमेंट करणार, आणि ती अमेंडमेंट होती 29वी अमेंडमेंट. यांनी हा केंद्र सरकारचा जमीन सुधारणा कायदा वगैरे केला 9व्या परिशिष्ट. बरोबर. तुम्हाला माहिती 9व्या परिशिष्ट तुमच्या घरची 2 स्क्वेअर फूट जरी जमीन एका दुसऱ्या घेतली असेल ना, तुम्ही त्याला मारणार, त्याला शिवा देणार, त्याला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करणार. तर या व्यक्तीचा पूर्ण मठ गेला होता. पूर्ण मठ 500 एकर होती. 500 एकरमध्ये पूर्ण मठ पसरला होता. इन्कम तेव्हा बिलियनच्या घरामध्ये एवढं इन्कम होतं तेव्हा. आणि इंदिराबाईला काय वाटलं? सगळे पैसे आपल्याला भेटायला पाहिजे, आपल्याला मिळत असेल गव्हर्नमेंटला भेटायला पाहिजे, म्हणून तिने काय केलं? या गव्हर्नमेंटचं या मठाचं सगळ्यांचं मॅनेजमेंट माझ्या हाती असायला पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या हाती असायला पाहिजे. मग केशवानंद भारती रडत बसले, करू काय? मी एक काय माणूस आहे साधा, पण त्याचं युद्ध होतं देशाच्या केंद्र सरकारसोबत. युद्ध करत होतं देशाच्या PM सोबत. तुम्हाला माहिती आहे तेव्हाची आयरन लेडी म्हणजे इंदिराबाई. बरोबर. आयरन लेडी. देशामध्ये तुम्ही पिक्चर बघता ना आयरन मॅन, तशीच ओरिजिनलमध्ये होती इंदिरा गांधी. बरोबर. त्या इंदिराबाईसोबत आता युद्ध होतं केशवानंद भारती. हा तर सुद्धा माणूस होता. म्हणून या केशवानंद भारतीने एका व्यक्तीला पकडलं, त्याचं नाव आहे नानी पालखीवाला. मग गेले केशवानंद भारती या नानी पालखीवाला. आणि ते नानी पालखी वन ऑफ द ग्रेटेस्ट लॉयर ऑफ वर्ल्ड, जगातले सगळ्यात मोठे लॉयर, वन ऑफ द ग्रेटेस्ट लॉयर कोण आहे? नानी पालखीवाला. आणि याच नानी पालखीवाला सांगितलं, भाऊ तू टेन्शन घेऊ नको, आम्ही सामावून घेतो. या नानी पालखीवाल्याने सांगितलं विद्यार्थी कोणाला? केशवानंद भारतीला सांगितलं, भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको, मी तुझी केस लढतो, आणि इफ पॉसिबल झालं त्याला जिंकून सुद्धा देतो. बरोबर. बघा, नानी पालखीवाला ही केशवानंद भारतीची केस लढली, आणि तुम्हाला माहिती रिझल्ट तुमच्या पुढे आला. या केसमध्येच आपलं संविधान काय, आपल्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर काय, आपल्या संविधानाचं नेमकं बनणं काय, प्रियांबल काय, हे सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या. मग सर तुम्ही म्हणाल सर आम्हाला एकच दिवशी सांगितलं,
विद्यार्थी मित्रांनो, जर मला एक एक जर इश्यू सांगायचा असेल तर मला प्रत्येक इश्यूसाठी एक एक घंटा लागेल, बरोबर. तरी सुद्धा मी तुम्हाला स्पीडमध्ये, तुमची इच्छा असेल तर स्पीडमध्ये मी तुम्हाला सांगतो काय झालं तसं. सांगा, तुमची इच्छा आहे का ऐकायचं? तुमची इच्छा आहे का ऐकायची? मला सांगा. हे सगळे इश्यू तुमची ऐकायची इच्छा आहे का? ओके, इच्छा आहे, चालेल. तर उद्याला काय करा, जर असेच तुम्हाला इश्यू ऐकून घ्यायचे असेल नवीन नवीन, मला माहिती आहे असंख्य लोकांनी हे इश्यू ऐकलेले नाही आहेत, कधी वाचलेले पण नाही, बरोबर. तर तुम्हाला असे इश्यू ऐकायचे, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या मैत्रिणींना सांगा. म्हणजे काय होईल, विद्यार्थी मित्रांनो, आपले विचार, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतील, बरोबर. तर जे आपले जे विचार आहेत, हे जे सगळ्या गोष्टी आहेत, याचं सगळं एक्सप्रेशन मी तुम्हाला उद्या देतो, तेही वेगवेगळ्या पद्धतीने मांडतो. आणि विद्यार्थ्यांना आपण केशवानंद भारती केस उद्याला संपवू, बरोबर. आणि हे जर तुमच्या लक्षात आली, तुम्हाला पूर्ण तुमचं संविधान तुमच्या लक्षात येईल. फक्त आता मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे लोकांना. मला सांगा, तुमचे टॉपिक्स कोणते बाकी आहेत? कारण की केशवानंद भारती केस सुद्धा होऊन जाईल उद्या, नाही परवा मंडेला. तर मला त्या हिशोबाने आता माझा जो सिलेबस राहिलेला सिलेबस आहे, याला काय करता येईल, मला करून देता येईल, बरोबर. मला फक्त सांगा टॉपिक कोणते कोणते मला घ्यायचे आहेत आणि ते कशा कशा पद्धतीने आपण घेणार आहोत, हे सगळं मी तुम्हाला सांगतो. फक्त उद्याच्या दिवस, परवाच्या दिवस आपण केशवानंद भारती केस घेऊ. म्हणजे जे दोन जे इम्पॉर्टंट माइलस्टोन आहेत तुमच्या संविधानामध्ये, ते तुम्हाला समजलं जाईल आणि तुम्हाला तिथून संविधान समजणं खूपच सिंपल होईल. सांगा मला काय काय राहिलंय. सांगा मला. ओके, पार्ट 5, 6. ओके, व्हेरी गुड. पूजा मॅम, व्हेरी गुड. तुमचा सिंपल प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न विचारला वाय 30 आणि याला काय म्हणतो अप्पर बॉडी, याला काय म्हणतो आपण अप्पर बॉडी, आणि याला म्हणतो लोअर बॉडी. दुसरा याला एंगर म्हणतो, याला एंडर म्हणतो, बरोबर. आलं का? लहान आहे, कमी आहे म्हणजे किती आहे, कमी असायला पाहिजे, म्हणून 25. आणि इकडे किती आहे, 30. एल्डर आहे ना, एल्डर हाऊस आहे, ते एल्डर हाऊस आहे विद्यार्थी मित्रांनो. पूजा मॅम राज्यसभा काय एल्डर हाऊस आहे म्हणून किती काय 30 आहे, आणि हे यंगर हाऊस आहे म्हणून ते 25 आहे, बरोबर. आला लक्षात? हा, आता मला सांगा पार्ट 5 आणि 6. व्हेरी गुड. कॉन्स्टिट्यूशन बॉडी हे राहिलाय, मयूर हे राहिलाय का रे? पार्ट 5, पार्ट 6, पार्ट 5, पार्ट 6 आणि कॉन्स्टिट्यूशन बॉडी एवढंच राहिलाय का? हो, ओके. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, पंचायत राज, ओके, पार्ट 1 ते झाले. ओके, चालेल. मला सांगा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, पंचायत राज. ओके, नाही झालं. ओके, ठीक आहे, चालेल. यू ठीक आहे. उद्यापासून आपण त्याला व्यवस्थित सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला उद्या नाही म्हणजे ट्यूजडेला पार्ट 5 घेतो, पार्ट 6 घेतो, नंतर 8 पण घेऊ. 7 तर काढून टाकलं आपल्याला, तुम्हाला शिकवलं असेल. तुम्हाला पार्ट 1 मध्ये शिकवलं ना, संघ आणि त्याच्या क्षेत्रामध्ये शिकवलं ना. पार्ट 7 काय काढलं आपण संविधानामधून, सांगा मला. सगळ्यांना लक्षात येत आहे का? सगळ्यांना की जे पार्ट 1 आहे संघ आणि त्याचे क्षेत्र, त्याच्यामध्ये शिकवलं का तुम्हाला की पार्ट नंबर 7 का काढला संविधानामधून? यस, व्हेरी गुड, चालेल, बरोबर. मग 8, 9, 10 बाकीचे सगळे पार्ट्स आपण इथून पुढे आता घेणार आहोत. ठीक आहे, चला आपण इथे थांबूयात. आणि उद्या नाही, परवाला आपण केशवानंद भारती केसचा सगळा इश्यू बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण सगळं जे राहिलेलं आहे सगळं आपण काही दिवसामध्ये इथून संपवणार आहे. ठीक आहे. आणि त्याला तुम्हाला एक सगळ्या ट्रिकच्या माध्यमातून सांगतो. ते ट्रिक आहेत आपल्याकडे, ते ट्रिक तुम्ही वापरली, तुम्हाला जे तुमचे मार्क्स आहेत बरोबर की नाही आयोगावरचे डबल करायचे ट्रिक तुम्हाला कारणीभूत ठरेल. ठीक आहे, चला बघा.